रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज, या प्रश्नाबाबत या सदनामध्ये अनेक वेळा चर्चा झाली आहे. गेल्या वेळी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करीत असताना सुद्धा या विषयावर चर्चा झाली आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळी सन्माननीय सभासदांनी ज्या विधायक सूचना सभागृहासमोर केल्या होत्या त्यांचा नामदार मंत्र्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यानुसार काही पावले उचलली पाहिजेत असे मला वाटते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर असे दिसून येईल की महागाई सतत वाढत आहे. वस्तूंच्या किमतीचा निर्देशांक वाढत आहे. ज्या वेळी महागाईचा प्रश्न उपस्थित केला जातो त्या वेळी सरकारकडून अपेक्षित उत्तर येत नाही. सरकार नेहमीच या प्रश्नाबाबत टाळाटाळ करीत असते. वास्तविक पाहता सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवावयास पाहिजे. महागाईवर उपाययोजना करण्यासाठी मी अशी सूचना करतो की महागाईला आळा घालण्याकरिता सर्वप्रथम महागाई वाढवण्याची कारणे कोणती आहेत हे शोधून काढले पाहिजे. ती कारणे शोधून काढण्याकरिता तज्ज्ञ लोकांची एक समिती नेमली पाहिजे. महागाई ही केवळ महाराष्ट्रातच आहे अशातला भाग नाही. ती इतर राज्यात देखील आहे. त्यामुळे अशा प्रकारची समिती देशपातळीवर नेण्याबाबतचा आग्रह आपण भारत सरकारकडे करण्याची गरज आहे. महागाईला आळा घालण्याकरिता आपण सर्वप्रथम काय प्रयत्न करीत आहोत याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टींच्या किमती ज्या प्रमाणात वाढत आहेत त्यामागील कारणेसुद्धा आपण शोधून काढली पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की महागाईचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या देशाचे व राज्याचे उत्पन्न वाढविले पाहिजे. या राज्यात पूर्वी 6 साखर कारखाने सुरू होते, परंतु आता ही संख्या कमी झाली आहे. सरकारने साखर कारखान्यांना आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, आपण संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो व केवळ कमी असल्यामुळे या विषयावर अधिक न बोलता मी माझे भाषण येथेच